नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे पाहिलेले नाहीयेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना हा जोरदार टोला लगावलेला आहे। फडणवीस उपमुख्यमंत्री असताना खालच्या पातळीवर आरोप केले होते। काय बदल झालाय, काय जादू झाली ते आपण पाहतोय असं शिंदेंनी म्हटलंय। असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं। तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं, अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले। आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे। आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही। मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं। तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं, अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले। आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे। आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाही। तर सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे पाहिले नाही तसं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना हा जोरदार टोला आहे। तर फडणवीस उपमुख्यमंत्री असताना खालच्या पातळीवर त्यांनी आरोप केलेले होते। आपण सगळ्यांनी ते आरोप पाहिलेत। काय बदल झालाय, काय जादू झाली ते अद्याप आपण पाहतोय असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका केलेली आहे। सरडे रंग बदलतात पण वेगानं रंग बदलणारे सरडे आपण पाहतोय असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला आहे। तर बाळासाहेबांचं स्मारक सरकार बांधतंय असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात। 2019ला बाळासाहेबांचे विचार कुणी सोडले? शिंदेंचा ठाकरेंना हा सवाल आहे।